नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण जे आहे वर्तुळ 7वं प्रकरण हे याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत। तर मुलांना मागील भागामध्ये आपण प्रकरण जे 7वं आहे वर्तुळ याचा आपण अभ्यास केलेला होता। अभ्यासानंतर आपला सराव झालेला आहे। सरावानंतर आपण खेळ सुद्धा बघितलेला आहे आणि एक छोटीशी जी परीक्षा असते ती परीक्षा सुद्धा आपण दिलेली आहे मुलांनो। तर आज आपण बघूया प्रश्न उत्तरे। तर प्रश्न उत्तरेमध्ये बघा मुलांनो, पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा, प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा। काय आहे मुलांनो प्रश्न बघा एकदा, खाली दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा, प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा। ठीक आहे, इथे 3 सेंटीमीटर दिलेला आहे। तर आपल्याला जी वर्तुळ काढायचं आहे आणि त्याची त्रिज्या दिलेली आहे मुलांनो। तर आपण बघा, आपण काय करूया मुलांनो, कंपासच्या सहाय्याने अंतर घेऊया। स्केलवर मोजून किती अंतर घेऊया, 3 सेंटीमीटर पहिले अंतर घ्यायचं आहे। 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं तुम्ही अंतर घ्याल आणि मग जेव्हा याची जी त्रिज्या किती आहे मुलांनो, त्रिज्या ही आपण 3 सेमी घेऊया आणि कंपासामध्ये आपण स्केलवर मोजपट्टीवर मोजून अंतर 3 सेंटीमीटर घेऊन एक केंद्रबिंदू घेऊन आपण काय करूया मुलांना, एक सर्कल काढूया आणि मग जो सर्कल काढला आहे मुलांनो त्याचा आपण समजा केंद्रबिंदू O आहे, तर आपण त्याची त्रिज्या किती आहे 3 सेंटीमीटर। 3 सेंटीमीटर घेऊन हे एक फेरी मारायची आहे, म्हणजे हा झाला 3 सेमी। आपण समजा याला नाव दिलेलं आहे OM। तर याची त्रिज्या किती झाली मुलांना, OM ची त्रिज्या 3 सेंटीमीटर। तर त्रिज्येनुसार आपल्याला आता त्रिज्या आणि व्यास दाखवायचा आहे। तर ही समजा ही झाली 3 सेंटीमीटर त्रिज्या झाली आणि त्रिज्येच्या डबल व्यास असतो मुलांनो, म्हणजे पुन्हा सरळ राईन आपण काढूया आणि समजा इथे N दिलं तर NM ही जी काय झाली आहे, NM ही हा व्यास आहे आणि OM किंवा ON ही काय आहे मुलांनो, त्रिज्या आहे। म्हणजेच इथे त्रिज्या 3 सेंटीमीटरची आहे तर व्यास 6 सेंटीमीटर होणार आहे मुलांनो। तर आपण बघूया उत्तर। बघा इथे P हा काय घेतलेला आहे, सांगितल्याप्रमाणे P हा केंद्रबिंदू घेतलेला आहे, सेंटर घेतलेला आहे आणि जी त्रिज्या आहे ती 3 सेंटीमीटर घेऊन एक आपण वर्तुळ काढलेला आहे। वर्तुळ कसं काढायचं आहे आपण अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत मुलांनो। तर इथे बघा मुलांनो, PQ किंवा PA आणि PB हे त्रिज्या आहेत आणि याचा जो व्यास काय आहे मुलांनो, AB हा काय आहे मुलांनो, व्यास आहे। नक्की तुम्हाला हे समजलं असेल मुलांनो। आपण आता प्रश्न क्रमांक 2 बघूया। प्रश्न क्रमांक 2 बघा, खाली दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा। म्हणजे आपल्याला सारखाच प्रश्न आहे, त्रिज्या दिलेली आहे आणि आपल्याला वर्तुळ काढायचं आहे। प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा आणि आपल्याला वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास दाखवायचा आहे। तर मुलांनो, मागील प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे आणि तुम्हाला माहित आहे त्रिज्या दिलेली असली तर आपण वर्तुळ कसा काढायचा कंपासच्या सहाय्याने हे आपण अभ्यासलोच आहोत मुलांनो। मग आपण एक बघूया उत्तर। बघा इथे एक केंद्रबिंदू घेतलेला आहे, समजा A हा केंद्रबिंदू आहे आणि A वर आपण असा कंपास ठेवून जो पूर्ण एक फेरा मारलेला आहे, पण कंपास ठेवताना स्केलवर आपण जे मोजपट्टीवर अंतर घेतलेलं आहे मुलांना ते किती घेतलेलं आहे, ते अंतर आपण घेतलेलं आहे 4.5। म्हणजे त्याचं जे अंतर आहे ते आपण 4.5 घेतलेलं आहे। 4.5 म्हणजेच ती आपली काय आहे मुलांनो, त्रिज्या आहे आणि मग आपण एक वर्तुळ काढलेला आहे। तर बघा केंद्रबिंदूला सेंटरला A नाव दिलेलं आहे। मग इथे बघा किती त्रिज्या आहेत, बघा AB ही एक त्रिज्या आहे, AP ही एक त्रिज्या आहे आणि AQ ही अशी एक त्रिज्या आहे। म्हणजे वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात, तर इथे बघा ह्या 3 त्रिज्या दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला व्यास बघा PQ हा काय आहे मुलांनो, PQ हा व्यास आहे। म्हणजे आपण असं लिहू शकतो की व्यास
व्यास कोणता आहे मुलांनो? PQ हा व्यास आहे. आणि त्रिज्या कोणत्या आहेत मुलांनो? व्हेरी गुड. त्रिज्या जे आहे ते AP, त्याच्यानंतर AB आणि AQ अशा ह्या त्रिज्या आहेत. म्हणजेच नक्की मुलांनो तुम्हाला आता कळलेलं आहे की आपल्याला समजा त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्याचं अंतर दिलेलं आहे, किती सेंटीमीटर आहे, त्यानुसार तुम्ही वर्तुळ काढू शकता आणि त्याच्यानुसार आपण व्यास पण काढू शकतो. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. बघा मुलांनो, तिसरा प्रश्न काय आहे? खाली दिलेल्या त्रिज्याची वर्तुळे काढायची आहे आणि प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या व व्यास आपल्याला दाखवायचा आहे. सारखाच प्रश्न आहे मुलांनो, तुम्ही वहीत याचा सराव करा. बघा, आपल्याला जी त्रिज्या आहे ती 3.2 सेंटीमीटर घ्यायची आहे आणि 3.2 सेंटीमीटर अंतर आपण मोजपट्टीवर घ्यायचं आहे कंपासाच्या सहाय्याने. आणि एक तुम्हाला वर्तुळ काढायचं आहे मुलांनो, आणि वर्तुळ काढल्यावर त्याच्यावर आपल्याला व्यास सुद्धा दाखवायचा आहे. जसं समजा मुलांनो बघा, हा आपण एक वर्तुळ काढलाय. कसा वर्तुळ काढला? आधी आपण एक बिंदू घेतला आहे, समजा O नावाचा बिंदू आहे. कंपासवर आपण अंतर घ्यायचं 3.2 सेंटीमीटर. 3.2 ही काय झाली? त्याची त्रिज्या झाली. आणि त्रिज्या मोजपट्टीवर डिस्टन्स आपण ते घ्यायचं आणि इथून डिवायडरचा जो कंपासचा जो एक टोक आहे तो इथे ठेवायचा. आपण हे शिकलेलोच आहोत. आणि 3.2 सेंटीमीटरनी आपल्याला एक असा राऊंड फिरवायचा आहे. म्हणजेच काय आहे? आपली त्रिज्या 3.2 आहे म्हणून. मग आता बघा, तर इथे बघा मुलांनो, PQ ही सुद्धा OP ही सुद्धा त्रिज्या आहे समान अंतरावर. आणि PQ हा काय आहे मुलांनो? त्याचा व्यास आहे. तर बघूया आपण इथे. बघा मुलांनो, R हा इथे सेंटर घेतलेला आहे, केंद्रबिंदू घेतलेला आहे. आणि R केंद्रबिंदू घेऊन आपण एक 3.2 त्रिज्या असलेला वर्तुळ काढलेला आहे. आणि वर्तुळ काढल्यावर बघा, SR, RX आणि RY ह्या 3 त्रिज्या आहेत. आणि याचा जो व्यास आहे त्रिज्येच्या डबल राहील, म्हणजे 3 दुने 6 म्हणजे 6.4 राहणार आहे मुलांनो, 6.4. आणि इथे व्यास कोणता आहे? XY हा व्यास आहे. आणि त्रिज्या किती आहेत मुलांनो? RX, RS आणि RY. अशा प्रकारे आपण इथे वर्तुळ काढलेला आहे. आता मुलांनो आपण प्रश्न 4 बघूया. इथे बघा, खाली दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढा. हा सुद्धा सारखाच प्रश्न आहे, फक्त इथे प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला जे त्रिज्येचे अंतर आहे ते बदलत आहे. बघा, वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास दाखवायची आहे. इथे फक्त त्रिज्याचे जे आहे किंमत ती बदलत आहे. आता इथे आहे मुलांनो 2.7 आहे सेंटीमीटर ही त्रिज्या आहे. मागील उदाहरणामध्ये 3.2 सेंटीमीटर होती. तर आपण बघूया मुलांनो, इथे बघा मुलांनो, आपण 2.7 सेंटीमीटर असलेला आपण इथे वर्तुळ काढलेला आहे. त्रिज्या घेतलेली आहे 2.7 सेंटीमीटर. इथे M हा काय आहे? सेंटर आहे. आणि इथे बघा मुलांनो, M हा केंद्रबिंदू आहे. M हा आपला केंद्रबिंदू आहे. आणि MN हे काय आहे? त्रिज्या आहे. बघा, MN ही त्रिज्या आहे, MD ही त्रिज्या आहे, MC ही सुद्धा त्रिज्या आहे. आणि CD हा काय आहे? याचा व्यास आहे. त्रिज्येच्या डबल हा व्यास असतो. म्हणजे किती येईल मुलांनो? व्यास आपल्याला 2.7 अधिक 2.7 करूया तर 7 दुने 14 4 हातचाला 1 म्हणजे 5.4. म्हणजे इथे CD व्यास आहे, त्याचं अंतर आहे 5.4 सेमी. तर असेच प्रश्न दिलेले आहेत मुलांनो. 5वा प्रश्न सुद्धा सारखाच आहे. तर आता तुम्ही याचं सुद्धा बघा वर्तुळ कसं काढलेलं आहे, फक्त त्रिज्येचं अंतर बदलत आहे मुलांनो. इथे सुद्धा बघा, M हा केंद्रबिंदू घेतलेला आहे
आणि यम केंद्रबिंदूवरून आपण 3.8 सेंटीमीटर असलेली त्रिज्या घेतलेली आहे आणि त्याच्यावरून एक वर्तुळ काढलेला आहे. इथे बघा दाखवल्याप्रमाणे एल, एम, एम एन, एम एन आणि एम ओ ह्या 3 इथे त्रिज्या आहेत आणि याचा व्यास मुलांनो एन ओ हा याचा व्यास आहे. आता 6वा प्रश्न बघा. हा प्रश्न थोडा वेगळा आहे. वर्तुळाची त्रिज्या व व्यास यामधील संबंध सांगा. तर बघा आपण अभ्यासामध्येच बघितलेला आहे की त्रिज्या आणि व्यास याच्यामध्ये काय संबंध आहे. आपण 2 सूत्राद्वारे बघितलेला होता, 2 फॉर्म्युलाद्वारे बघितलेला होता. तर आता आपण बघूया मुलांनो. बघा वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. मुलांनो जो वर्तुळ असतो त्याचा जो व्यास असतो तो कसा असतो मुलांनो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. हे आपल्याला माहितच आहे. त्रिज्येच्या डबल काय असतो. व्यास असतो. म्हणजेच जो वर्तुळाची त्रिज्या आहे ती व्यासाच्या निमपट असते, अर्धी असते. हे आपण अभ्यासात बघितलेलं आहे. फक्त हे तुम्हाला सांगितलेच होते मुलांनो की ही 2 सूत्रे आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पहिलं सूत्र बघा मुलांनो, वर्तुळाचा व्यास. तर बघा वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला 2. दुसरं सूत्र लक्षात ठेवायचं आहे, वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिला 2. तर बघा मुलांनो वर्तुळाच्या त्रिज्येचा आणि व्यासाचा अशा प्रकारे हा संबंध आहे. म्हणजे समजा आपल्याला व्यासाचे अंतर दिलेले आहे तर आपण त्रिज्या काढू शकतो आणि त्रिज्येचे अंतर दिले आहे तर आपण व्यास काढू शकतो ह्या 2 सूत्रांच्या द्वारे. आता आपण प्रश्न 7वा बघूया. त्रिज्या 5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती राहील मुलांनो. आपल्याला माहित आहे, आपण फॉर्म्युला पण बघितलेला आहे. समजा आपल्याला त्रिज्या दिलेली आहे मुलांनो. किती दिलेली आहे मुलांनो त्रिज्या. तर मुलांनो त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि आपल्याला वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. आपण आत्ताच सूत्रे बघितलेली आहेत मुलांनो. तर बघा त्रिज्या आहे 5 सेंटीमीटर. तर बघा याचा व्यास काढायचा आहे. तर आपल्याला सूत्रामध्ये माहित आहे की व्यास काय असतो. हा व्यास काढायचा असला तर 2 गुणिला त्रिज्या असते मुलांनो. तर आपण इथे 2 गुणिला 5 करूया मुलांनो. म्हणजे उत्तर येणार आहे 10 सेमी. म्हणजेच आपल्याला माहित आहे त्रिज्येच्या डबल व्यास असतो. तर आपला जो व्यास आहे मुलांनो तो किती आलेला आहे. व्यास आलेला आहे 10 सेंटीमीटर. सूत्र तुम्हाला पाठ असतील तर आपण सोडवू शकतो. खूप सोपी आहे आणि नक्कीच मुलांनो हे तुम्हाला समजलेलं असेल. तरी आपण बघूया यांचं उत्तर. बघा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला 2. बघा इथे त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 5 म्हणून आपण इथे 5 लिहिलेला आहे. 5 गुणिला 2 म्हणजे जे 5 दुने किती होते मुलांनो 10. म्हणजेच याचा जो व्यास आहे तो किती आलेला आहे. वर्तुळाचा व्यास आलेला आहे 10 सेंटीमीटर. आता आपण 8वा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न 8वा काय आहे बघा. व्यास 6 सेमी असलेल्या त्रिज्या किती. म्हणजे समजा आपल्याला व्यास दिलेला आहे. आता याच्या आधीचं जे उदाहरण होतं त्याच्यामध्ये मुलांना आपल्याला त्रिज्या दिलेली होती. आता आपल्याला व्यास दिलेला आहे आणि त्रिज्या काढायची आहे. तर मुलांनो किती व्यास दिलेला आहे सांगा. अगदी बरोबर व्यास आपल्याला दिलेला आहे 6 सेंटीमीटर. जे एकक असते त्याचं युनिट असते ते बरोबर लिहायचं मुलांनो. तर वर्तुळाचा व्यास किती दिलेला आहे 6 सेंटीमीटर आणि आपल्याला त्रिज्या काढायची आहे. तर आपल्याला सूत्र माहित आहे. त्रिज्या बरोबर काय येईल मुलांनो. त्रिज्या बरोबर व्यास भागिला 2. हे सूत्र आपल्याला माहित आहे मुलांनो. तर आपण इथे व्यासाची किंमत लिहूया आणि आपल्याला व्यास किती दिलेला आहे मुलांनो. व्यास दिलेला आहे 6 म्हणून 6 भागिला 2 करूया मुलांनो.
तर बघा 6 ला 2 नी भागलं तर काय उत्तर येईल? 42×6 म्हणजे 3 सेंटीमीटर. तर मुलांनो अगदी सोपी आहे, हे तुम्हाला समजलंच असेल. फक्त आपल्याला मुलांनो इथे सूत्र लक्षात ठेवायचे आहे. म्हणजेच आपल्याला वर्तुळाची व्यास 6 सेंटीमीटर, समजा वर्तुळाचा व्यास 6 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असेल. आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया मुलांनो. बघा 9वा प्रश्न काय आहे? त्रिज्या 10 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास किती आहे? तर बघा इथे सुद्धा आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आणि आपल्याला त्याचा व्यास काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला अगदी बरोबर सांगितलंय मुलांना तुम्ही. आपण लिहूया त्रिज्या बरोबर 10 सेंटीमीटर. तर आपल्याला व्यास किती राहणार आहे हे काढायचं आहे. तर बघा तुम्ही सांगितलेल्या फॉर्म्युल्यानुसार आपण करूया. म्हणजे याचा त्रिज्या बरोबर काय होते मुलांनो? त्रिज्या बरोबर 2. आपल्याला व्यासचा फॉर्म्युला पण माहिती आहे आणि त्रिज्याचा पण फॉर्म्युला माहित आहे. म्हणजे व्यास हा काय होईल? त्रिज्येच्या डबल होईल. बरोबर आहे मुलांनो? तर इथे उत्तर काय येईल? समजा त्रिज्या हे आहे तर म्हणून आपण काय लिहूया? 10 10 दुने 20 म्हणजे डबल होणार आहे. तर आपण लिहूया व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या. आणि बघा मुलांनो इथे 2 गुणिला आपण त्रिज्या आपल्याला 10 दिलेली आहे म्हणून इथे 10 लिहूया. 10 दुने 20 म्हणजे भेद आहे 20 आहे मुलांनो. म्हणजे जो व्यास आहे तो किती येणार आहे मुलांनो? 20 सेमी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की समजा वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे तर त्याचा व्यास किती राहील मुलांनो? त्याचा व्यास राहील 20 सेंटीमीटर. आता आपण प्रश्न 10वा बघूया मुलांनो. प्रश्न 10वा बघा. व्यास 12 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती राहील मुलांनो? अगदी बरोबर ओरली पण आपण सांगू शकतो. व्यास आहे 12 म्हणजेच त्याच्या अर्धपट त्रिज्या असते. अगदी बरोबर म्हणजे 6 सेंटीमीटर ही याची त्रिज्या येणार आहे. बघूया आपण. बघा त्रिज्या बरोबर व्यास भागिला 2. तर इथे बघा व्यास आपण 12 लिहिलेला आहे मुलांनो आणि 12 ला 2 नी भागूया. म्हणजेच ज्या वर्तुळाचा व्यास 12 आहे त्याची त्रिज्या 6 सेंटीमीटर येणार आहे. आणि मुलांनो इथे आपले प्रश्न उत्तर संपलेले आहेत. आणि ह्या प्रश्न उत्तराचा नक्कीच मुलांनो तुम्हाला शालेय परीक्षेमध्ये फायदा होईलच. थँक्यू.